आता एक मोठी बातमी समोर येते। अरबी समुद्रात असलेल्या एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते। अरबी समुद्रात मालवाहू जहाजाला ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे। कोस्ट गार्ड कडून रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलंय। तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये, मात्र त्याची दृश्य सध्या समोर येते। या संपूर्ण परिसरात या आगीचे मोठमोठे लोट हे उठल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अरबी समुद्रात मालवाहू जहाजाला ही भीषण आग लागली। कोस्ट गार्ड कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले। जहाजात 22 कर्मचारी होते। या 22 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। बेपत्ता चौघांचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती देखील समोर येते। तर समुद्रात मालवाहू जहाजाला ही भीषण आग लागली आणि त्याची सध्या दृश्य समोर आलेली आहेत। तर या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात या आगीचे मोठमोठे लोट उठल्याचं पाहायला मिळालं। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाहीये। या जहाजावर ज्यावेळी आग लागली त्यावेळी 22 कर्मचारी होते आणि या 22 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। कोस्ट गार्ड कडून या सगळ्या प्रकरणी सध्या बचाव कार्य सुरू करण्यात आले। ही आग विझवण्याचे प्रयत्न देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहेत। मात्र या सगळ्या दुर्घटनेत 22 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात कोस्ट गार्डला मोठं यश आल्याचं देखील सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे समुद्रात मालवाहू जहाजाला ही भीषण आग लागली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, अरबी समुद्रात मालवाहू जहाजाला भीषण आग लागली, आग नेमकी कशामुळे लागली याची काही स्पष्टता मिळाली आहे का? अंकिता, बघू शकतो सकाळपासून सातत्याने अपघाताच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर त्यांना दिसून येत आहेत आणि त्यामध्येच आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात मालवाहू जहाजाला जी आहे भीषण लागल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। आग कशामुळे लागली याचं कारण जे आहे अद्याप सांगण्यात नाही आलं आहे। लवकरच जी आहे ऑफिशियल स्टेटमेंट येईल, त्यावरनं कळेल की आग ही नेमकी का लागली होती। सध्या कोस्टगार्ड जे आहेत सर्व ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। जहाजात एकूण 22 कर्मचारी असल्याची माहिती मिळते आणि ज्यामधनं 18 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। 14 जण जे आहेत ते अद्याप बेपत्ता आहेत, त्यांचं शोध कार्य जे आहे ते अजून सुरू आहे। अंकिता, निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। आज धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मालवाहू जहाजाला ही भीषण आग लागली। या आगी संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला पोहोचू शकत नाहीयेत, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे लवकरच स्पष्ट होईल। समुद्रात जेव्हा ही भीषण आग लागली या जहाजाला त्यावेळी या जहाजावर 22 कर्मचारी हे उपस्थित होते आणि या 22 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे। त्यामुळे एकंदरीतच कोस्ट गार्ड कडून या सगळ्या संदर्भात आता बचाव कार्य सुरू आहे।